रामजन्म. ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मानव रूप घेतलं त्या दिवशी अधर्माचा अंत निश्चित झाला. ही आहे प्रभू श्रीरामांच्या जन्माची दिव्य कथा. प्राचीन काळात अयोध्या नावाचं एक समृद्ध आणि सुंदर राज्य होतं. तेथे राज्य करत होते पराक्रमी राजा दशरथ. प्रजा सुखी होती, सर्वत्र शांती होती. पण राजाच्या मनात एक मोठं दुःख होतं. इतकं मोठं राज्य असूनही राजा दशरथांना एकही पुत्र नव्हता. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, राज्याचा वारस कोण होणार? राजा दशरथांनी गुरु वशिष्ठ ऋषी यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं. गुरूंनी सांगितलं, पुत्र कामेष्टी यज्ञ करा. महान ऋषी ऋष्यशृंग यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य यज्ञ सुरू झाला. मंत्रोच्चार, वेद आणि अग्नीच्या तेजात पूर्ण वातावरण दिव्य झालं. यज्ञ पूर्ण होताच अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी राजा दशरथांना दिव्य खीर दिली. ही खीर त्यांच्या भाग्यात बदल घडवणार होती. राजा दशरथांनी ती खीर आपल्या 3 राण्यांना दिली, कौशल्या, कैकई, सुमित्रा. आणि काही दिवसांनी चमत्कार घडला. चैत्र महिन्याच्या नवमीला कौशल्या मातेच्या पोटी जन्म झाला एका दिव्य बालकाचा. तो होता भगवान श्रीराम. त्याच दिवशी भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचाही जन्म झाला. अयोध्या नगरीत आनंदोत्सव सुरू झाला. सर्वत्र गाणी, नृत्य आणि आनंद. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि संपूर्ण वातावरण पवित्र झालं. भगवान श्रीराम हे फक्त एक राजकुमार नव्हते. ते धर्म, सत्य आणि आदर्श यांचे प्रतीक होते. त्यांचा जन्म म्हणजेच अधर्माच्या अंताची सुरुवात होती. पुढच्या भागात पाहूया रामाचं बालपण आणि